नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण एक आषाढ स्पेशल रेसिपीमध्ये पारंपरिक कापण्यांची रेसिपी बघणार आहे. कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहे आपण आज. त्यासाठी मी या ठिकाणी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, बडीशेपची पावडर घेतलेली आहे, थोडंसं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ किसून त्याचं हे असं पाणी करून घेतलेलं आहे. 1 वाटी गुळामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि गूळ विरघळेल एवढंच त्याला गरम करायचं, मग थंड करून घ्यायचं. हे सगळी पीठं आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात आवश्यकतेनुसार ते गुळाचं पाणी घालून पीठ मळून घेणार आहे आपण. पिठामध्ये आपण बडीशेप, बेसन पीठ, मीठ हे सगळे एकत्र पीठ करून घेतलेले आहेत आपण. आता त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार हे गुळाचं पाणी थोडं थोडं घालून आपण मळून घेणार आहे. जर पाणी कमी पडलं तर साधं नॉर्मल पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता. आता आपण हे पीठ मळून घेऊया. पीठ माझं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. गुळाच्या पाण्यामध्येच माझं हे पीठ मळून झालं आणि जास्त पातळही नाही घट्टही नाही, असं मध्यम मळून ठेवणार आहे आपण पीठ हे. आता याला आपण रेस्ट करण्यासाठी एक 10-15 मिनटं ठेवून देणार आहे. मग आपण याच्या कापण्या लाटून घेणार आहे. पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं, मला वरतून पाणी नाही घ्यावं लागलं. तुम्हाला जर आवश्यकता लागली तर वरतून तुम्ही नॉर्मल पाणी वापरू शकता. आता आपण याला असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे 15-20 मिनटं. कापण्याचं पीठ आपलं भिजून झालेलं आहे 15-20 मिनटं. आता मी याचे गोळे करून घेतलेले आहेत. तेलाचा हात घेऊन आपण याला लाटून घेणार आहे. मग थोडी वरतून खसखस लावणार आहे दोन्ही बाजूनी, मग कापून घेणार आहे. थोडंसं लाटून घेतलेलं आहे मी. आता आपण याच्यावर खसखस घालून घेऊया आणि मग थोडं पुन्हा लाटून घेणार आहे आपण. तुम्हाला जर एकदम सॉफ्टवाली अशी कापणी हवी असेल तर तुम्ही थोडंसं जाडसर ठेवा आणि एकदम अशी क्रिस्पीवाली हवी असेल तर पातळ चपातीसारखं लाट आहे. कापण्या अशा मी जरा मध्यमच लाटून घेतलेल्या आहेत आणि कापून पण घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे सर्व उंड्यांच्या कापण्या मी लाटून कापून घेणार आहे. मग मध्यम आचेवर आपण ह्या तळून घेणार आहे. कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता गरमही झालं आहे तेल. आता आपण याच्यामध्ये कापण्या सोडून घेणार आहे. तेल थोडं जास्त गरम झाले आणि मध्यम आचेवरच आपण हे तळून घ्यायचे. कशा फुगू लागलेल्या आहेत आपल्या कापण्या बघा. थोडंसं मी मध्यम लाटून घेतलेलं आहे, एकदम पातळ पण नाही लाटलं आणि एकदम जाड पण नाही लाटलेलं. त्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या कशा फुगत आहेत. टम्म थोड्याशा लालसर झाल्या की आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हा अगदी पारंपरिक पदार्थ आहे. आम्ही लहान असताना आमची आजी आई आषाढ महिन्यामध्ये बनवायच्या कापण्या. पण आता तर सगळंच हे बंद झालेलं आहे. आपलं पारंपरिक पदार्थसुद्धा आपल्याला मुलांना माहीत नाही, तर त्याच्यासाठी आपण सुद्धा आता बनवले पाहिजेत हे असे पारंपरिक पदार्थ. माझ्या सगळ्या कापण्या तळून तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर घरच्या घरी तुम्ही पण अगदी घरच्या साहित्यातून ही पारंपरिक रेसिपी बनवून बघू शकता. तर नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.